नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झी टू रेज ओव्हर 2000 कोटी रुपीज फ्रॉम प्रेफरेन्शियल इश्यू ऑफ कन्व्हर्टिबल वॉरंट्स. तर मित्रांनो, झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडची प्रमोटर ग्रुप प्रेफरेन्शियल वॉरंट्सच्या थ्रू 2237 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून आपली हिस्सेदारी 18.39% पर्यंत वाढवणार आहे. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड या कंपनीमध्ये. चला आता बोलूया विशाल मेगा मार्ट लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट प्रमोटर टू सेल 10% स्टेक वर्थ रुपीज 5057 करोड वाया ब्लॉक डील रिपोर्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विशाल मेगा मार्ट लिमिटेड या कंपनीची प्रमोटर एंटिटी समायत सर्व्हिसेस LLP अशी अपेक्षा आहे की विशाल मेगामार्ट या कंपनीची 10% हिस्सेदारी कंपनीमधून आपली विकू शकते ब्लॉक डीलच्या थ्रू. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील होणार आहे 110 पर शेअरच्या हिशोबाने. म्हणजे या ब्लॉक डीलची टोटल व्हॅल्यू राहणार आहे 5057 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, ही जी ब्लॉक डील होऊ शकते ती होऊ शकते करंट शेअर प्राईसच्या 12%च्या डिस्काउंटवर. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज सेल्स 85 लाख शेअर ऑफ एशियन पेंट्स फॉर रुपीज 1876 करोड. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये एक मोठी ब्लॉक डील झाली होती. आणि मित्रांनो, आता त्या ब्लॉक डीलमध्ये बायर आणि सेलर कोण आहे त्यांचे नाव समोर आले आहे. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेडचे 85 लाख शेअर म्हणजे या कंपनीची 0.88% हिस्सेदारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने त्याच्या सबसिडरी सिद्धांत कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडच्या थ्रू सेल केली आहे या ब्लॉक डीलमध्ये. आणि मित्रांनो, दुसऱ्या बाजूने एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने बाईंग केली आहे आणि आपली हिस्सेदारी ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने एशियन पेंट्स लिमिटेडमध्ये आपली हिस्सेदारी 1.24%ने इन्क्रीज करून केली आहे 2.12%. चला आता बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया बिगन्स प्रोडक्शन ऑफ पॅसेंजर व्हेकल इंजिन्स ॲट तलेगाव प्लांट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने आपल्या स्टेट ऑफ द आर्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी जी तलेगाव महाराष्ट्र येथे लोकेटेड आहे, इथे या कंपनीने पॅसेंजर व्हेकल इंजिन्सचे प्रोडक्शन सुरू केले. चला आता बोलूया KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अजय भागवत यांच्याजवळ पहिले शेअर होते 24,19,084 शेअर. म्हणजे KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडमध्ये यांची 0.88% हिस्सेदारी होती. आणि मित्रांनो, आता अपडेट येत आहे की यांनी म्हणजे अजय भागवत यांनी KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे 73,500 इक्विटी शेअर म्हणजे या कंपनीची 0.02% हिस्सेदारी सेल केली आहे. आणि मित्रांनो, या सेलिंगनंतर अजय भागवत यांची KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडमधून हिस्सेदारी डिक्रीज होऊन झाली आहे 0.86%. म्हणजे मित्रांनो, आता KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे अजय भागवतजवळ शेअर आहे 23,45,584 शेअर. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल.
तर मित्रांनो HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लाईकली टू लॉन्च 12,500 कोटी रुपीज IPO बाय जून एंड व्हॅल्युएशन प्लेज ॲट अराउंड रुपीज 62,000 करोड. तर मित्रांनो HDFC बँक लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे IPO नंतर व्हॅल्युएशन राहू शकते 62,000 कोटी रुपये. आणि मित्रांनो अशी अपेक्षा आहे की HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा IPO आपल्याला जूनच्या एंडिंगपर्यंत पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो या HDFC फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या 12,500 कोटी रुपयांच्या IPO मध्ये आपल्याला 2,500 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर इश्यू पाहायला मिळू शकते. आणि मित्रांनो 10,000 कोटी रुपयांचे शेअर HDB फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पॅरेंट कंपनी HDFC बँक लिमिटेड सेल करणार आहे. चला आता बोलूया स्विगी मॅझगॉन्डॉक वारी बद्दल. तर मित्रांनो स्विगी डिफेन्स कंपनी मॅझगॉन्डॉक वारी इन फोकस अहेड ऑफ ऑगस्ट MSCI रेझिंग $850 million इनफ्लो ऑन द कार्ड्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो JM फायनान्शियलला अशी अपेक्षा आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये जे MSCI इंडिया इंडेक्समध्ये चेंजेस होणार आहे तेव्हा MSCI इंडिया इंडेक्समध्ये स्विगी लिमिटेड ॲड होणार आहे. आणि मित्रांनो यामुळे स्विगी लिमिटेडमध्ये आपल्याला $385 million जबरदस्त इनफ्लो पाहायला मिळू शकतो. तसेच मित्रांनो ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलला असे वाटते की ऑगस्ट महिन्याचे जे चेंजेस होणार आहे MSCI इंडिया इंडेक्समध्ये तेव्हा आपली भारताची डिफेन्स कंपनी मॅझगॉन्डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडसुद्धा MSCI इंडिया इंडेक्समध्ये ॲड होऊ शकते. आणि मित्रांनो यामुळे ब्रोकरेज फर्मला अशी अपेक्षा आहे की मॅझगॉन्डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये $187 million मोठा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. आता बोलूया हिताची एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो JM फायनान्शियलला असे वाटते की ऑगस्ट महिन्यामध्ये जे MSCI इंडिया स्टँडर्ड इंडेक्समध्ये जे बदल होणार आहे तेव्हा हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड MSCI इंडिया स्टँडर्ड इंडेक्समध्ये ॲड होणार आहे. आणि त्यामुळे JM फायनान्शियल या ब्रोकरेज फर्मला असे वाटते की हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडमध्ये आपल्याला $165 million एक मोठा इनफ्लो पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो त्याचसोबत ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलला वाटते की MSCI इंडिया इंडेक्समध्ये वारी एनर्जीजसुद्धा इन्क्लूड होऊ शकते. आणि मित्रांनो यामुळे आपल्याला वारी एनर्जीज लिमिटेडमध्ये $132 million एक मोठा इनफ्लो पाहायला मिळू शकते असे ब्रोकरेज फर्म JM फायनान्शियलचं म्हणणं आहे. मित्रांनो MSCI इंडिया इंडेक्समध्ये काय काय चेंजेस होणार आहे हे अनाऊन्स होणार आहे ऑफिशियल 7 ऑगस्ट 2025ला. आणि मित्रांनो जे चेंजेस होणार ते लागू होणार आहे 27 ऑगस्ट 2025 पासून. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो टाटा मोटर्स स्टॉक लोअर ॲज जॅग्वार लँड रोवर ट्रिम्स फायनान्शियल इयर 2026 मार्जिन फोरकास्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो टाटा मोटर्स लिमिटेडने आपल्या सबसिडरी कंपनी जॅग्वार लँड रोवरची फायनान्शियल इयर 2026 साठी अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस मार्जिन फॉरकास्ट ट्रिम केला आहे. पहिले यासाठी या कंपनीने फॉरकास्ट दिला होता 10%, जो आता कट करून दिला आहे 5 ते 7%. आणि मित्रांनो जॅग्वार लँड रोवरने फायनान्शियल इयर 2025 मध्ये अर्निंग्स बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्सेस
मार्जिन होता 8.5%. आणि मित्रांनो, या कंपनीला अपेक्षा आहे की जॅग्वार लँड रोवर या कंपनीला अपेक्षा आहे की या कंपनीचा फ्री कॅश फ्लो फायनान्शियल इयर 2026 मध्ये 0 राहू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.